एका 9 वर्षाच्या चिमुकलीला तिच्या सावत्र आईवडिलांनी बेदम मारहाण करून जीव घेतल्याची भयंकर घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे घडली। इतकंच नाही तर तिचा जीव घेतल्यानंतर या दोघांनी तिला घरातच वाळलेल्या गवतात लपवून ठेवले। रक्ताने माखलेला चिमुकलीचा मृतदेह पाहून सारेच हादरून गेले। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मुलीची सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली। परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी बेपत्ता होती। कुटुंबीय तिला आसपासच्या परिसरात शोधत होते, तेव्हा कोणालाही कळालं नाही की ही चिमुकली घरातच गवताखाली आहे। परिसरातील लोकांनी जाऊन पाहिले तेव्हा मुलगी रक्ताच्या थोडाळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती। सर्वांना असं वाटलं की तिचा मृत्यू झाला आहे, मात्र ती जिवंत होती। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। मुलीची सावत्र आई फरजान हिनेच तिला मारहाण केली असं शेजाऱ्यांनी सांगितले। लोकांची गर्दी जमल्यानंतर वडील अनिशने मुलीला छतावरून खाली आणले। मुलीला गच्चीवर वाळलेल्या गवतात लपवण्यात आले होते। वडील अनिशने मुलगीला गच्चीवरून खाली आणत असताना तिला जिन्यात आपटलं। चिमुकलीला तात्काळ CSCमध्ये पाठवण्यात आले। तेथून तिला रात्री उशिरा हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तिथे चिमुकलीचा मृत्यू झाला। पण नेमके हे प्रकरण काय? अनिशच्या आधी मीरा नावाच्या महिलेशी लग्न झाले होते। मीराला 4 मुले होती। मीराच्या मृत्यूनंतर अनिशने बिहारमध्ये राहणाऱ्या फरजानासोबत लग्न केले। तिलाही एक मुलगी झाली। सावत्र आई फरजाना ही अनेकदा मुलीला मारहाण करत असे, तर अनिशने कधीही तिला अडवले नाही असे ग्रामस्थ सांगत होते। या प्रकरणाबाबत DCP विजय दुल्ल यांनी सांगितले की मुलीचे वडील अनिश आणि तिची सावत्र आई फरजाना यांना ताब्यात घेण्यात आले आहे। दोघांची चौकशी सुरू आहे, तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे।